ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे। विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये गुरूंचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संस्कृती किड्स राहुरी इथे गुरुपौर्णिमा सोहळ्याचं आयोजन मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश तनपुरे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी शाळेमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरुवंदनेनं झाली आहे। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थिनी कुमारी मनस्वी बंगाळ हिनं गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगणारे प्रभावी मनोगत व्यक्त केलं। तिच्या ओघवत्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरुमहिमा या लघुनाटिकेनं उपस्थितांची मने जिंकली आहेत। नाटिकेमधनं गुरूंचे विद्यार्थ्यांच्या जीवनामधील स्थान, संस्कारांचं महत्त्व आणि शिक्षणाचे मूल्य प्रभावीपणे मांडण्यात आले। विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केलं। यावेळी माननीय सुरेश तनपुरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आई वडिलांनंतर गुरु हेच जीवनाला योग्य दिशा देणारे खरे मार्गदर्शक असतात। गुरूंचा आदर, शिस्त, संस्कार आणि परिश्रम या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते असा प्रेरणादायी संदेश दिला। त्यानंतर कार्यक्रमामधील अत्यंत भावनिक क्षण माननीय सुरेश तनपुरे सर यांच्या चरण श्री अभिजित तनपुरे आणि सौ वृषाली तनपुरे मॅडम यांनी धुतले आणि त्यांना वंदन करून आपले प्रथम गुरु आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। हा प्रसंग उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलाय। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे आणि शिक्षकांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतले। पालकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळले होते आणि संपूर्ण परिसर अत्यंत भावुक वातावरणानं भारावून गेला। यावेळी पालक प्रतिनिधी सौ प्रतिभा राहुल नालकर, सौ अश्विनी सुयोग मगर तसेच सौ रुपाली आबासाहेब गीते यांनी आपल्या मनोगतामधनं शाळेच्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या जाणाऱ्या संस्कारांचे मनापासून कौतुक केलं। अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये गुरु, पालक आणि संस्कृतीबद्दल आदर निर्माण होत आहे असं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सुरेश तनपुरे सर यांनी भूषवलंय। याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री अभिजित तनपुरे सर, ॲडव्होकेट सौ वृषाली अभिजित तनपुरे मॅडम तसेच शिक्षक वृंद सौ संगीता गवते, सौ शीतल पाटोळे, सौ मोनिका इंगळे तसेच सौ स्वाती पवार, कुमारी आबोली पागिरे, सौ रितिका कल्हापुरे मॅडम यांच्यासह शाळेमधील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अशा आयोजनासाठी परिश्रम घेतले। गुरुभक्ती, संस्कार, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची मूल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केलं। हा अविस्मरणीय गुरुपौर्णिमा सोहळा
विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संस्कारांची नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. नमस्कार. माझं नाव शैलेश शिवाजी लबडे. माझी मुलगी इथे UKGमध्ये शिकते. आज संस्कृती फाउंडेशनने जे आज शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्हाला आज शाळेने पण इथं बोलवलं, त्याबद्दल शाळेचे पण धन्यवाद. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त जे शाळेमध्ये जे आज कार्यक्रम राबविला गेला ते आज या जनरेशनसाठी खूप गरजेचं आहे. आणि जे आज मुलांवर संस्कार व्हावेत या हिशोबाने जे आज या शाळेचे सर्व स्टाफ, शिक्षकवृंद वगैरे जे मेहनत घेतात ते खूप खूप छान. आणि आज इथे येऊन मला पण बघण्याचं जे सौभाग्य मिळालं आणि ते बघून पण आज मला खूप आनंद झाला. यामुळे आज माझ्या मतीने जेवढे पण या शाळेत जेवढ्यांचे पाल्य आहेत त्यांच्या पालकांच्या वतीने शाळेचे आभार मानतो मी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सर्व गुरुवर्य आणि सर्व छोटे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जमलेलो आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यामुळे सर्व पालकांना इथे आज बोलावल्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे. गुरु या शब्दाचा अर्थ सांगायचं म्हटलं तर गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश. गुरु आपल्याला अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी गुरुचं नेहमी ऐकलं पाहिजे. सर्व गुरूंचा हेतू हा विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचाच असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा गुरूंचं शांततेत ऐकून घेतलं पाहिजे. कारण की गुरुचा हेतू हा विद्यार्थ्यांचं यश कसं भेटावं यासाठी असतो. त्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण हेतू तर सर्वांचा सेमच असतो. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात आपल्याला खूप सारं ज्ञान भेटतं, पण जे खरं ज्ञान आणि संस्कार असतात ते आपल्याला गुरुच देतात. त्यामुळे सर्वांनी गुरूंना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, गुरूंचा आदर केला पाहिजे. एवढे दोन शब्द बोलून मी सर्वांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिभा नालकर, श्रीषाची मम्मी. आज आपण संस्कृती किड्स फाउंडेशन या ठिकाणी गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने सर्व शिक्षक, सर्व पालक व आपले किलबिल छोटेसे मुलं सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. जसं म्हणतात ना, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला सर्वात मोठा शिल्पकार असतो. मूर्ती कशी घडवायची हे जसं एका कुंभाराच्या हातामध्ये असतं, तसं एखादा विद्यार्थी कसा घडवायचा हा प्रत्येक शिक्षकाच्या हातामध्ये असतो. या शाळेमध्ये मुलांना संस्कार, त्याचबरोबर ज्ञान या सर्व गोष्टींचं व्यवस्थितरित्या त्यांना दिल्या जातात. आणि सर्व शिक्षकांना माझे एवढेच एक अपेक्षा आहे, तुम्ही त्या अपेक्षा पूर्ण करतात. पण तरी पण एक सांगते की मुलांना तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं संस्कार आणि ज्ञान चांगल्यापैकी द्या, जेणेकरून ते पुढे यशस्वी होतील. धन्यवाद आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्ते. आज संस्कृती किड्स येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलेला होता. त्याचा कार्यक्रमासाठी सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित होते व त्यांनी या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून भाग घेतला. कार्यक्रमाचं नियोजन रोशाली मॅडम आणि अभिजित सरांनी उत्तम असं केलं होतं. त्यातल्या त्यात पाद्यपूजन हा जो संस्कारमय कार्यक्रम त्यांनी ठेवला. सगळे पालकवर्ग त्यामुळे भारावून गेले. प्रत्येक मुलाने आपल्या बाबांचे आणि आईचे पाय धुतले आणि नंतर त्यांना फुलं ऑफर केली. आणि अगदी काही पालकांच्या डोळ्यात तर पाणी आलं. हे सगळं बघून आम्हीही अगदी भारावून गेलो होतो. तर या कार्यक्रमासाठी ह्या पालकांनी प्रेझेंट राहून, या कार्यक्रमाला उपस्थित राहून अगदी छान कार्यक्रम, त्याची शोभा वाढवली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्या शाळेवर विश्वास ठेवून आमच्याकडे ॲडमिशन घेतलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अगदी आणि आम्ही गॅरंटी देतो की त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. धन्यवाद. नमस्कार.
आज आपल्या संस्कृती किड्स या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे गुरुविषयी मुलांना समजावं आणि शिक्षणासोबतच मुलांना संस्कार द्यावेत. गुरु म्हणजे काय, आपल्या आईवडिलांचा आदर करणे, गुरुविषयी आदर करणे, या संस्कार त्यांच्यावर रुजवण्यासाठी आज हा छोटासा उपक्रम, छोटासा प्रयत्न आम्ही आज आमच्या स्कूलमध्ये आज करण्यात आला आणि तो यशस्वीरित्या पार पडला असं आम्ही समजतो. कारण खूप पॅरेंट्सने या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत. तसेच मुलांचे देखील आम्ही कौतुक करतो की या कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता, त्याबद्दल आम्ही मुलांचे देखील कौतुक करतो आणि या कार्यक्रम छान झाल्याबद्दल सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तसेच याचप्रमाणे आमच्या स्कूलमध्ये भरपूर असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय अभिजित तनपुरे सर तसेच आदरणीय वृषाली मॅडम आम्हाला खूप सहकार्य करतात, आम्हाला उत्स्फूर्त करतात. त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.